नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. आज म्हटलं रेसिपी टाकावी. त्या दिवशी फिरायला गेलेलो तो व्हिडिओ टाकलेला आणि आज म्हटलं रेसिपी टाकावी. तर आज मी करणार आहे दालचा भात. दालचा हा तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा पावासोबतसुद्धा खाऊ शकता. तर बघूया चला रेसिपीला काय काय सामान लागते. दालच्यासाठी मी पहिल्यांदा डाळ 2 डाळ घेतलेल्या, मूग डाळ आणि आपली तुरीची डाळ ती, आणि आंबट चुका, कोथिंबीर, पुदिना, टोमॅटो हे सुद्धा शिजायला लावलं होतं. तर ते मी कटिंग आणि शिजायला लावताना ते स्किप केलं आहे. डायरेक्ट तुम्हाला शिजवलेलं दाखवत आहे. ते पालेभाजी म्हणजे थोडक्यात पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो आणि आंबट चुका हे मी शिजवून घेतलेलं आहे. आणि इथे डाळ, दोन्ही डाळ, मूग डाळ आणि तुरीची डाळ ती शिजवून घेतलेली आहे छानपैकी. आता दोन्ही पण मी मॅश करून घेणार आहे. प्लस भोपळा, दुधी भोपळा, त्याचे बारीक तुकडे करून आतला जो गर असतो तो त्याचा कापून काढलेला आहे आणि तो पण शिजवून घेतलेला आहे. बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि ऑब्वियसली मसाला लागेल, दालचा मसाला. तर मी हा वाला यूज करणार आहे. मी तुम्हाला साहित्य दाखवलेलं आहे. साहित्य ऑलमोस्ट तेवढंच आहे, दुसरं काही एक्स्ट्रा लागणार नाही आहे. जे मसाले लागतील दुसरे, हळद, मीठ, मसाला ते मी तुम्हाला टाकताना दाखवेल. आणि अजून मेन इन्ग्रेडियंट आहे आपलं तेजपत्ता, ते मी तुम्हाला टाकताना दाखवेल. आणि मी भात लावलेला आहे, मी ऑलरेडी लावलेला आहे भात. आणि मी हा इंद्रायणी तांदूळ लावला आहे. याच्या दालच्यासोबत बासमती, मोठा बासमती राईस चालतो, पण आम्ही इंद्रायणी खातो त्यामुळे मी इंद्रायणी तांदूळ लावलेला आहे. आपण आता कृती बघूया कशी करायची आहे काय, तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी दाखवते. तेल घेऊया आधी. तेजपत्ता, जिरं, मोहरी टाकायची, दालचिनी 1-2 आणि हिरवी वेलची. थोडं त्यांना ब्राऊन होईस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कांदा बारीक चिरलेला आहे. कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे, ब्राऊन होईस्तोपर्यंत. हळद टाकायची आहे अर्धा चमचा. दालचा मसाला तो टाकून देऊया, निम्मा पाकिट टाकलं तरी चालतं. मग दुसरा कुठलाच मसाला टाकायचा नाही, मी तरी तशीच करते. भोपळे टाकून द्यायचे त्याच्यात. भोपळे आधी मी उकडवून शिजवून घेतलेले, त्या भोपळ्याला जास्त परतायचं नाही, तेलात आपल्या हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे, थोडंसं हलकं. जास्त हलवलं तर भोपळे तुटतील आणि दालच्यामध्ये सहसा भोपळे अख्खे असतात.
मिरची पावडर टाकते. थोडंसं तिखट लागतं, ज्यांना जसं तिखट लागतं त्यांनी त्याप्रमाणे यूज करावं. अर्धा चमचा मी मिरची पावडर टाकली आहे. डाळ आणि जी पालेभाजी होती आंबट चुका, ते मी आंबट चुका ते सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि डाळ आणि ते पालेभाजीचं मिश्रण हे दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे, एकजीव केलं आहे. आणि आता आपण हे ह्याच्यामध्ये टाकून देऊया सगळं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. पण भोपळा शिजताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे त्या अंदाजानुसारच मी टाकणार आहे. दालचा सहसा घट्ट असतो, त्याला थोडंसं आता उकळी येऊन द्यायची, थोडंसं आटवून द्यायचं. सुंदर असा दालचा तयार झालेला आहे. उकळी आलेली आहे मस्त. आता दालचा रेडी आहे खाण्यासाठी. आपण ट्राय करूया. रेडी झाला आहे आपला दालचा खाण्यासाठी. आता ह्याला टेस्ट करूया कसं झालं बघू. आपण आता टेस्ट करूया की दालचा भात कसा झाला आहे. खूप गरम आहे. एक नंबर. थोडंसं तिखट झालं आहे माझ्यासाठी, खूप सुंदर झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी लागली आहे. तुम्हाला जमली का, काय प्रॉब्लेम आला असेल तर मला नक्की कळवा, त्याच्यावर मी सोल्युशन देईल. थँक्यू सो मच.